ओम नमः शिवाय. अध्याय 8. श्री गणेशास वंदन करून कवी श्रीधर महादेवांचे गुणगान करताना म्हणतात की जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती, वेदवंद्य तू भोळा चक्रवर्ती. शिवयोगीच्या रूपाने तूच भद्रायूला नीतिशास्त्राचे अगाध ज्ञान दिलेस. हे विश्वव्यापका सर्व विश्व तुझ्या शक्तीने व्यापलेले आहे. आता सूत हे शौनकादिकांना पुढील कथा सांगत आहेत, तरी ती सर्वांनी चित्तपूर्वक ऐकावी. श्री गुरूंनी शिकवल्याप्रमाणे भद्रायूने शिवकवच धारण केले. उत्तम अशा मृत्युंजय मंत्राने भारलेले भस्म त्याने सर्वांगावर लावले व अतिशय प्रेमपूर्वक त्याने रुद्राक्ष धारण केले. श्री गुरूंनी त्याला उत्तम असा शंख दिला, ज्याच्या आवाजामुळे शत्रू मूर्छित होत. त्रिभुवनात दुसरे मिळणार नाही असे एक अद्भुत खडक त्याला दिले. त्या शस्त्राचे शत्रूला नुसते दर्शन जरी झाले तरी सर्व शत्रू एकदम भस्म होऊन जात. भगवान शिवांच्या कृपेने त्याला 12,000 हत्तींचे गहन बळ मिळाले. शिवयोगी आशीर्वाद स्वरूप त्याला म्हणाले की तू ऐश्वर्यवंत होशील, तुझे आयुरारोग्य वाढेल, तू सर्व राजांमध्ये श्रेष्ठ असशील, तू चिरकाळ विजयी होऊन समाधानाने पृथ्वीचे पालन करशील. निष्काम दान केल्याने तुझी कीर्ती सर्व त्रिभुवनात गाजेल. तुझ्या सदनी भाग्यलक्ष्मी वास करो, करुणामयी लक्ष्मीचा तुझ्या हृदयात सदैव वास असो. दानलक्ष्मी येऊन सदैव तुझ्या तळहातांवर वास करो. तुझ्या सर्वांगी सौम्य लक्ष्मीचा वास असो. तुझ्या दंडांमध्ये उत्तम वीरलक्ष्मीचा वास असो. तुझी परमकीर्ती दिगंतरी सर्वदा वसो. तुझ्या खड्गाच्या अग्रभागी शत्रुलक्ष्मी वसो. तुझी साम्राज्यलक्ष्मी सदैव राहो. तुझ्यापाशी सर्वदा विद्यालक्ष्मी विलास करो. असे अनेक उत्तम आशीर्वाद देऊन शिवयोगी तेथेच अंतर्धान पावले. भद्रायू आणि सुमती यांना श्री गुरुचरणांचा कधीही विसर पडत नसे. इकडे भद्रायूचा पिता दाशार देशाचा राजा वज्रबाहू, जो बुद्धिमान कूटनीतिज्ञ होता, त्याच्यावर त्याचे शत्रू चाल करून आले. मगध देशाचा अधिपती हेमरथ, त्याने समस्त दाशार देश लूटमार करून रिकामा केला. तेथील सर्व धनधान्य हिरावून नेले. सर्व गौधनाचे हरण केले. समस्त स्त्री पुरुषांना धरून नेत त्यांना बळेच नेऊन बंदीखान्यात घातले. युद्धाकरिता वज्रबाहू त्याच्या मुख्य राजधानीतून बाहेर निघाला. त्याचे शत्रूंसोबत 10 दिवसांपर्यंत अखंड युद्ध सुरू होते, परंतु हा एकटा आणि शत्रूंची संख्या अधिक होती. अखेरीस शत्रूंनी त्याला जिवंत पकडले व ओढत नेऊन रथाला बांधले. त्याच्या अमात्यांनाही धरून आणले व त्यांना सुद्धा रथाला बांधले. शत्रूंनी सर्व गावाला प्रजेला लुटले, राजस्त्रियांना बंदी केले. असे समस्त राज्यहरण करून हेमरथ त्यांना घेऊन चालला होता. वज्रबाहू त्याच्या सचिवांसहित मागे पुढे पाहत चालू लागला. त्याच्या मनात आता अनेक विचार येऊ लागले होते. आम्हाला ना कोणी पुत्र ना कोणी बंधू. या अशा कठीण समयी आमचा कोणीही कैवारी नाही. आम्ही आता कोणाची आस धरावी? या अशा दुःख प्रसंगातून कोण आम्हाला सोडवेल? याबद्दलची वार्ता इकडे भद्रायूला समजली की शत्रू त्याच्या पित्याला धरून घेऊन चालले आहेत. त्याने मनात गुरूंचे स्मरण केले, अंगी शिवकवच धारण केले, मृत्युंजय मंत्रयुक्त भस्म सर्वांगावर चर्चिले, उत्तम शंख खड्ग हाती घेतले आणि मातेला नमस्कार करत तो बोलू लागला. माते, अनेक शत्रूंनी समस्त दाशार देशाचे हरण केले आहे आणि ते आता पिता वज्रबाहूला बंदी बनवून घेऊन जात आहेत. तरी मी गुरूंचा दास आणि तुझा सूत भद्रायू या सर्वांचा संहार करण्याकरता जातो आहे. तरी तुझ्या पुण्याईमुळे मी समरभूमीत या सर्वांचा पराभव करून थांबेन. समस्त पृथ्वीचे राजे जिवंत पकडून तुझ्या दर्शनाकरिता घेऊन येईन. निश्चितच यशाचा तेजपुंज ध्वज उभा करेन. जसा शरद पौर्णिमेचा चंद्र सोज्वळ शोभावा तसा भद्रायू शोभून दिसत होता. त्याने त्वरित पद्माकराचा पुत्र वीर सुनय याला सोबत घेतले. जसा गरुड सापाचा मार्ग शोधून काढतो तसेच ते दोघे मार्ग काढत धावत होते. जसे जानकीचे पुत्र लव खुश असावे असे ते वाटत होते. मार्ग पायदळी तुडवत ते दोघे किशोर भद्रायू आणि सुनय शत्रूंच्या सैन्याजवळ येऊन पोहोचले आणि त्यांना पाहून सिंहाप्रमाणे गर्जत ते बोलू लागले, अरे तस्करांनो, आहे तेथेच उभे राहा. वज्रबाहू सारखे दिव्य रत्न चोरून नेताल तर आम्ही तुमचे कान नाक हात पाय छेदून तुम्हाला शिक्षा करू. तस्कराला हीच शिक्षा आहे. एवढा अन्याय करून तुम्ही सर्व असे कसे वाचताल? त्या दोघांचे ते उग्र रूप पाहून ते सर्व सैन्य मागे सरू लागले. तेव्हा ते दोघे किशोर त्यांच्यावर धावून आले. जसे रमापती आणि उमापती हे त्यांच्या निजभक्तांचे कैवारी म्हणून धावून येतात, तसेच ते दोघे जणू एक मृगांक आणि एक मित्र किंवा एक वसिष्ठ
आणि जशा पावसाच्या अखंड धारा बरसाव्यात तसे त्यांनी शत्रूंवर असंख्य बाण सोडले। त्या बाणांच्या वर्षावामुळे ते सर्व सैन्य खिळून गेले। प्रत्युत्तरादाखल शत्रूंनी देखील त्यांच्यावर अनेक शस्त्रास्त्रांचा वर्षाव केला। सर्वत्र भयंकर अशी वाद्ये वाजू लागली। त्याच्या आवाजाने दशदिशा व्यापून गेल्या। तोच भद्रायूने त्याचे गुरु शिवयोगी यांनी त्याला दिलेला अद्भुत शंख वाजविला। त्या शंखाच्या आवाजामुळे समस्त पृथ्वी डळमळू लागली। पाताळात पडिनाद पृथ्वीला सावरू लागले। सर्व दिशा कोंडल्या गेल्या। शत्रू मूर्छित होऊन खाली पडले। युद्धभूमीत असलेले रिकामे रथ पाहून ते दोघे तेथे धावत आले आणि त्यातीलच एका दिव्य रथावर ते दोघे आरूढ झाले आणि धनुष्याला बाण लावून ते शत्रूवर सोडू लागले। ते बाण विजेप्रमाणे शत्रूंवर कोसळू लागले। राजा वज्रबाहूचे वीर सैन्य आपला कैवारी आला असे म्हणत भद्रायूला येऊन मिळाले। सर्व सैन्यदल वाद्ये वाजवत भद्रायूभोवती एकत्र आले आणि म्हणू लागले, कळत नाही की हा कैवारी अचानक यावेळी कोठून आला आहे। आपल्या पाठीराख्यास पाहून सर्व वीर सैनिकांना बळ चढले आणि त्यांनी हेमरथाच्या अनेक सैनिकांचा संहार केला। रथास बांधलेले वज्रबाहू आणि त्याचे प्रधान हे सर्व दृश्य दुरून पाहत होते। वज्रबाहू त्याच्या प्रधान अमात्यांना म्हणू लागला की हे दोघे जणू त्रिपुरारी शिव आणि मुरारी विष्णू किशोर वेश घेऊन आल्याप्रमाणे भासत आहेत। एकाच गुरूंनी शिकवल्याप्रमाणे दोघांचीही विद्या समान दिसत आहे। त्यातच जो मुख्य राजनंदन आहे त्याला पाहून मला त्याच्याविषयी का कोणास ठाऊक परंतु अत्यंत स्नेह वाटत आहे। तो कोण आहे माहित नाही, परंतु मला तो अत्यंत जवळील आप्त वाटतो आहे। त्याला हृदयाशी धरावे असे वाटत आहे। वज्रबाहू त्याच्या प्रधानांसहित ते घनघोर युद्ध दुरून पाहत होता। रक्ताचे पूर लोटले होते। भद्रायूच्या अनिवार्य मारामुळे शत्रू जर्जर झाले होते। समरभूमी भरून गेली होती। आकाश बाणांमुळे कोंदून गेले होते। अंत जवळ आल्याप्रमाणे हेमरथ भद्रायूवर हल्ला करण्यासाठी परतून समरभूमीत आला। तेव्हा त्या दोघांमध्ये 4 घटिका अद्भुत युद्ध झाले। शत्रू त्यांच्यामधील युद्ध पाहून थरथर कापू लागले आणि म्हणू लागले की हा भीम की हनुमंत आहे, की हा मुसळ नांगर घेऊन रेवतीनाथ येथे आला आहे। शत्रूंचा उत्कर्ष वाढत असल्याचे लक्षात येऊन भद्रायूने शिवयोगींनी दिलेले दिव्य खडक बाहेर काढले, ज्याचे तेज सहस्त्र मार्तंडां समान होते। जशी काळाग्नीची भयानक जीवा असावी, की जसा विजांचा प्रलय एकत्र यावा, की काळा सर्पाची गरड असावी, तसे ते दिव्य खडक झळकत होते। असे ते तेजस्वी शस्त्र झळकताच सर्व मगध सैन्य नुसत्या त्याच्या दर्शनानेच भस्म झाले। तेव्हा मागे हटलेल्या हेमरथाला तात्काळ ही वार्ता समजली की भद्रायूने काळ शस्त्र हाती घेताच त्याचे सर्व सैन्य भस्म होऊन गेले आहे। मग उरलेल्या सैन्यांसोबत हेमरथ वाऱ्याच्या गतीने मागे पळू लागला। तोच भद्रायू आणि सुनय यांनी त्याच्या केसांना घट्ट पकडून त्याला जमिनीवर आपटले। त्यांनी त्याच्या वक्षस्थळावर लाथाबुक्क्यांचा अनिवार्य मार केला, त्यामुळे तो भडभडा ओकू लागला। तसेच त्याला आणि त्याच्या प्रधानांना ओढत आणून त्या सर्वांना एका रथाला बांधले। त्यांची शस्त्रास्त्रे घेऊन त्यांची पितांबरे काढले। त्यांच्या डोक्यावरील अर्धे केस तसेच अर्ध्या मिशा भादरल्या। त्यांचे अपार धन हिरावून घेतले। सर्व राजस्त्रियांना मुक्त केले। वज्रबाहूचा देश रिकामा करून ज्या ज्या वस्तू घेऊन हेमरथाचे सैन्य चालले होते ते सर्व तात्काळ परत आणले गेले। गौधन सोडवून आणले आणि ज्याचे आहे त्याला परत दिले। भद्रायूने अमात्यांसहित पिता वज्रबाहूला बंधनातून मुक्त केले आणि त्याच्या चरणी डोके ठेवले। भद्रायूला पाहून वज्रबाहूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो बोलू लागला, हे कुमारा, स्वतः उडी घालून मला या अपयशाच्या सागरातून बाहेर काढणारा तू आहेस तरी कोण? शत्रूच्या दावाग्नीत जळून जात असता कौतुकाने बालकाचे रूप धरून जणू इंद्र धावून आल्यासारखे वाटत आहे। सर्व राजस्त्रिया धावत येऊन भद्रायू आणि सुनय यांच्या मुखावरून निंबलोन उतरवून टाकत बोलू लागल्या, बाळांनो, तुमच्यावरून आम्ही आमचे हे जीवन ओवाळून टाकू। मग भद्रायू पित्यास म्हणू लागला, सर्व शत्रूंना बंदी करून बंदीखान्यात कैद करावे। पिता वज्रबाहू याला नगरातून मिरवत आणत त्याला अत्यंत आदराने पुन्हा सिंहासनावर बसवले। नगरात अनेक जयवाद्ये वाजू लागली। सर्व नगर एकसारखे शृंगारले गेले। रथात भरून राज्यात साखर वाटली गेली। वज्रबाहूला भेटण्यासाठी सर्व नगरजन धावत येऊ लागले। वज्रबाहू सर्वांना सद्गदित होत म्हणू लागला, ज्याने आपल्याला या संकटातून वाचवले त्याचे जाऊन सर्वांनी त्वरित चरण धरावे। मग भद्रायू पित्याला म्हणाला, सर्व शत्रूंना सध्या बंदीखान्यात ठेवावे। आता मी स्वस्थानी परत जातो आहे, परंतु मी 3 दिवसांनी परतून तुमच्याकडे येईन। त्यावेळी मी माझ्याबद्दलचा सर्व वृत्तांत कथन करेन। असे बोलून भद्रायू सुनईसहित रथावर आरूढ झाला आणि मनोवेगाने सदनी परत आला। भद्रायूने मातेच्या चरणी वंदन केले। तिने त्याच्यावरून निंबलोन उतरवून टाकले। पद्माकर सुद्धा अतिशय सुख पावला।
असो. यावर दुसरीकडे परमदयाळू शिवयोगी चित्रांगद व सीमंतिनीला येऊन भेटले आणि त्यांच्यासमोर त्यांनी भद्रायूचा जन्मापासूनचा सर्व वृत्तांत कथन केला. शिवयोगी त्यांना म्हणाले, पित्याला शत्रूच्या तावडीतून सोडवून त्याने त्याचा पुरुषार्थ सिद्ध केला आहे, तरी तुम्ही तुमची कन्या कीर्तिमालिनीचा विवाह भद्रायू सोबत करून त्याला तुमचा जामात करून घ्यावा. शिवयोगी मुखातून असे मधुर भाषण ऐकून चित्रांगद व सीमंतिनी पुढे आले आणि त्यांनी शिवयोगींचे चरण धरले व त्यांचे षोडोपचार पूजन केले. ते दोघे बोलते झाले. तुमचे वचन प्रमाण समजून तोच वर कीर्तिमालिनी करता योग्य मानून आम्ही त्वरित त्यांचे लग्न लावून देऊ, असे म्हणून त्यांनी वर भद्रायूला आणण्याकरिता अनेक दलभार वाहने वैश्यनगराकडे रवाना केली. मग पद्माकर पुत्र सुनई तसेच सर्वांना सोबत घेऊन व बरोबर अनेक संपत्ती घेऊन लग्नाकरिता निघाला. अपार वाद्ये वाजू लागली. भद्रायू सुखासनी आरूढ झाला होता, तसेच त्याची माता पालखीमध्ये बसली होती. मग चित्रांगद सामोरा येऊन त्यांना वाजत गाजत मिरवत त्याच्या राज्यात घेऊन आला. वर भद्रायूला सर्व राज्यजन तटस्थ होऊन पाहू लागले व एकमेकांशी कुजबुजू लागले. इतका देखणा आहे हा राजपुत्र, याच्या पुढे रथिनाथ सुद्धा फिका आहे. पृथ्वीवरील सर्व राजांना लग्न सोहळ्याकरिता आमंत्रण देऊन आग्रहाने बोलावले गेले. त्यात वज्रबाहू सुद्धा सहपरिवार लग्न सोहळ्यामध्ये आला. त्याने वराकडे पाहिले आणि त्या कैवाराला त्याने लगेच ओळखले. तो त्याचे पाय धरण्यासाठी पुढे धावला असता भद्रायूने त्याला वरच्यावर धरले व त्याला आलिंगन दिले. त्या दोघांचे कंठ दाटून आले होते. त्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग वज्रबाहू त्याला त्याचा वृत्तांत विचारू लागला की तुझा देश कोणता आहे ते मला सांग आणि माझा संशय फेड. मला तुझे माता पिता गोत्र ग्राम या सर्वांबद्दल व्यवस्थित सांग. मग भद्रायू त्याला एकांतस्थळी घेऊन गेला आणि त्याला सर्व सत्य सांगितले आणि म्हणाला, हा सर्व गुरु शिवयोगी यांचा कृपाप्रसाद आहे. शिवाची उपासना तसेच अनंत कोट्यानुकोटी पुण्याचा प्रताप तेव्हा शिवयोगीची भेट होते. हे सर्व चरित्र ते साक्षात धुर्जटी शिव यांनी रचलेले आहे. मग वज्रबाहू सोबत माता सुमती हिची त्याने एकांती भेट घडवून आणली. वज्रबाहू भूमीच्या दिशेने नजर वळवून अश्रू ढाळू लागला. तो तिला म्हणाला, संकट समयी सर्वांपेक्षा अधिक मला आधार देणाऱ्यांना माझ्यासारख्या दुष्टाने अरण्यात नेऊन टाकले. माझ्यासारखा अन्यायी या पृथ्वीवर दुसरा कोणीही शोधून सापडणार नाही. यावर सुमती सुद्धा मागील आयुष्यातील दुःख आठवून सद्गदित होऊन रडू लागली. ती म्हणाली, शिवयोगी गुरुरूपाने आले आणि आमचे जीवन त्यांनी कृतार्थ केले. मग वज्रबाहूने त्याचे व्याही सीमंतिनी व चित्रांगद यांना याबद्दलचा सर्व वृत्तांत सांगितला आणि तो राणी सुमतीला म्हणू लागला, धन्य आहेस तू राणी सुमती, जिने बिंदूचा सिंधू करून मला आणून दाखविला. हे गुणसरिते, तू मोहरीच्या लहान दाण्याला कनकाद्री होऊन श्रेष्ठ बनवले आहेस. तू माझा उद्धार केला आहेस, नाहीतर माझ्यासारख्या अभाग्याला कुठे पुत्र होता. हे संपूर्ण राज्य तुझेच आहे, ते मी तुला आणि माझ्या मुलाला दिले आहे. असे सर्व बोलून वज्रबाहू त्वरित बाहेर आला. त्याला पाहून भद्रायू धावत तेथे आला आणि त्याने पित्याला साष्टांग नमस्कार केला. वज्रबाहूने त्याला प्रेमाने आलिंगन दिले, जसे शिव आणि षडानन की जसे वाचस्पती आणि कचनिधान हे एकमेकांना आलिंगन देतात संजीवनी मिळावी. मग त्वरित त्याचे मस्तक अवघराणून अत्यंत प्रेमाने त्याला आसनावर बसवले आणि त्याच्या डाव्या बाजूला स्नुषा सुंदरी कीर्तिमालिनी हिला बसवले. वज्रबाहू राजाचे भाग्य पाहून सर्व राजे आश्चर्य व्यक्त करू लागले. मग भद्रायूने पद्माकर आणि सुनई यांची पिता वज्रबाहू सोबत भेट घडविली. गगनात सामावणार नाही इतका सर्वांना ब्रह्मानंद झाला होता. 4 दिवस आनंदपूर्वक यथासांग लग्न सोहळा पार पडला. वधू पित्याने भद्रायूला अपार आनंद दिले. 2 लाख घोडे तसेच 10,000 हत्ती व अनेक दासदासींचे भांडार दिले. अनेक रथांमध्ये असंख्य धन भरून दिले. हे सर्व सोबत घेऊन कीर्तिमालिनी पती भद्रायू सोबत निघाली. पद्माकरासहितच तिचे माता पिताही त्यांना निरोप देऊन स्वस्थानी परतले. भद्रायूचे माता पिता गगनात सामावणार नाही इतके सुख पावले होते. सर्व राज्य वज्रबाहूने पट्ट राणी सुमतीच्या अधीन केले. मग सर्व शत्रूंना जीवदान देऊन त्यांची बंदीखान्यातून सुटका केली गेली व दरवर्षी करभार नेमून त्यांना स्वराज्यात सामावून घेतले गेले. जन्मोजन्मी हिमनगजामात शिवाचे प्रेमाने पूजन केले असेल त्याचे पुण्य म्हणून की काय आज वज्रबाहूला असा भद्रायू सारखा पुत्र प्राप्त झाला आहे. सुंदर चतुर पतिव्रता पत्नी, पंडित सभाग्य पुत्र, सर्वज्ञ उदार थोर गुरु
हे केवळ पूर्वपुण्याईनेच प्राप्त होतात. मग भद्रायूवर छत्र उभारून म्हणजेच त्याला राज्यकारभार सोपवून वज्रबाहू त्याची पत्नी सुमती समवेत हिमकेदार येथे तप करण्यास निघून गेला. भद्रायू नित्य शिवाराधना तसेच त्रिकाळ ज्योतिर्लिंगांचे पूजन करीत. असेच तो अनेक काळ पृथ्वीवर राज्य करीत होता. धन्य आहे ते सुजान गुरु शिवयोगी आणि त्यांचा शिष्य भद्रायू, ज्याला गुरुने शिवकवच भस्म तसेच रुद्राक्ष धारण करण्याचे ज्ञान दिले. असो असेच एके दिवशी नृपनाथ भद्रायू त्याची पत्नी कीर्तिमालिनी समवेत वनविहाराकरिता चालला होता. ते दोघे वनात पोहोचले असता त्यांना सर्वत्र शीतल छायेचा अनुभव होत होता. तेथे स्वच्छ पाण्याचे पाट वाहत होते. वनराई इतकी दाट होती की तेथे सूर्यदर्शन होणे दुर्मिळ होते. ते वन अनेक विविध वृक्षांनी भरून गेले होते, जसे की नारळ, केळी, पोफळी, रातांजन, सुवासिक चंदन, अशोक वृक्ष, आंबा, जांभूळ तसेच वड, पिंपळ, कडुलिंब, डाळिंब, मंदार, कदंब, अंजीर, औदुंबर असे अनेक वृक्ष गगनभेदत गगनमार्गाने वर गेले होते. तसेच चंपक, मोगरे, जाईजुई, मालती, शेवंती, बकुळ असे अनेक प्रकारचे पुष्पवृक्षे ठिकठिकाणी दिसत होते. कनकवेल, नागवेल, पोवळवेल अशा अनेक सुवासिक वेली वृक्षांना वेष्टीत वर चालल्या होत्या. तेथे असलेल्या सरोवराच्या तीरावर बदके, चातक, मयूर, कस्तुरीमृग, रानमांजरे, चक्रवाक, नकुल, हंस असे अनेक पशुपक्षी मुक्तपणे संचार करीत होते. असो त्या वनात भद्रायू कीर्तिमालिनी समवेत फिरत असता अकस्मात एक अपूर्व घडले. भद्रायूला दुरून एक दाम्पत्य धावत त्यांच्याकडे येताना दिसले. ते दोघे पती पत्नी हात वर करीत त्यांना हाका मारित होते. त्यांचे लक्ष वेधून घेत होते. आमच्या पाठी वाघ लागला आहे असे ओरडत तो ब्राह्मण धावत भद्रायूकडे आला आणि त्याला म्हणू लागला, हे राजा, माझी पतिव्रता सुकुमार पत्नी धावत असता मागेच राहिली आहे, तरी तू तिचे त्या वाघापासून रक्षण कर. अतिशय त्वरेने तो नृपनाथ भद्रायू वाघ येत होता त्या दिशेने धावला. धनुष्याला बाण लावून त्याने बाण ओढला. तोच तो काळरूपी वाघ त्या ब्राह्मणाच्या पत्नीला धरून घेऊन गेला. त्याने अनेक बाण त्या वाघाच्या दिशेने सोडले. ते बाण विजेसारखे जात त्यांनी त्या वाघाचे शरीर भेदले. तरीही तो अनेक डोंगर ओलांडत त्या ब्राह्मण स्त्रीला घेऊन गेला. तो विप्र राजापुढे येऊन आक्रोश करीत शोक करू लागला, हे सुंदरी, तुझ्या विना मला यापुढे आपले सदन आता महाअरण्य समान भासेल. मग तो विप्र राजास बोल लावत म्हणू लागला, धिक्कार असो तुझ्या क्षत्रिय असण्याचा आणि तुझ्या या जीवनाचा. माझी स्त्री आकांत करत तुला मदती करता पुकारत होती आणि ते सर्व तू पाहत होतास. ती आक्रोशाने म्हणत होती, हे राजा, लवकर धाव आता. तू जर मला वाचवू शकला नाहीस तर तुझी ही सर्व शस्त्रे, गुरुने तुला दिलेले खडक, तुझ्याकडे असलेले 12,000 नागांचे बळ, मंत्राचे सामर्थ्य सर्व काही व्यर्थ ठरेल. जो शरणागताचे रक्षण करू शकतो तोच खरा या पृथ्वीचा अधिपती असतो. जेथे सत्संग नाही तेथील आश्रम ग्राम व्यर्थ आहे. जेथे प्रेमाने शिवकीर्तन केले जात नाही तेथील सर्व श्रोते आणि वक्ते यांचे जीवन व्यर्थ आहे. जेथे द्विजाचे रक्षण केले जात नाही तसेच उमापतीचे भजन केले जात नाही त्यांची संतती आणि संपत्ती सर्व काही व्यर्थ आहे. जी नारी पतिव्रता नाही त्या पापमती नारीचे जीवन व्यर्थ आहे. जो पुत्र माता पित्याला शिणवतो त्याचा धिक्कार असो. जो गुरुसोबत विनाकारण वादविवाद करतो अशा शिष्याचा धिक्कार असो. जो गुरुचा मोठेपणा झाकून स्वतःचाच महिमा सांगत फिरतो तो व्यर्थ आहे. जो राजा एखाद्याचे प्राण जात असताना सुद्धा त्याचे रक्षण करू शकत नाही अशा राजाचाही धिक्कार असो. विप्र करीत असलेला तो अतिव आक्रोश पाहून भद्रायू उद्विग्न होऊन त्याला म्हणू लागला, तुझी जी काही इच्छा असेल ते माग. तुझी जर पुढे आणखी लग्न करण्याची इच्छा असेल तर आम्ही तुझे लग्न करून देऊ किंवा माझे सर्व राज्य दान म्हणून घे. भद्रायूचे असे बोलणे ऐकून तो विप्र त्याला म्हणू लागला, कसले लग्न आणि कसले काय? पत्नी नसलेल्यास धन काय उपयोगाचे? जन्मांधाला आरसा देणे म्हणजेच व्यर्थ आहे. उत्तम ग्रंथाचे एखाद्या मूर्खाला काय महत्व कळणार? जसे तरुणास संन्यास देणे अनुचित असते किंवा जो धनसंपत्तीच्या मोहात अडकला आहे त्याचे लग्न व्यर्थ असते. तहानलेल्याला तूप पाजणे व्यर्थ आहे. भुकेने व्याकुळ झालेल्याला माळा गंधाक्षता व्यर्थ आहे. चिंतातुरापुढे गायन नृत्य व्यर्थ आहे. याचप्रमाणे तुझे राज्य, तुझी धनसंपत्ती माझ्यासाठी व्यर्थ आहे. त्यापेक्षा माझ्या पत्नीला परत घेऊन ये. मग राजा भद्रायू पुन्हा त्याला म्हणाला, कीर्तिमालिनीला घेऊन जा, तिला मी तुला देऊ करतो. भद्रायूची आणखी परीक्षा पाहण्याकरता तो ब्राह्मण त्याला म्हणाला, दान म्हणून तुझी कीर्तिमालिनी दे मला आता. माझ्या तपश्चर्येचे बळ मेरू पर्वतापेक्षाही मोठे आहे. मी पापाला भीत नाही. तुझे स्त्रीरत्न मी स्वीकारले आहे. समुद्रामध्ये मातीचे ढेकूळ पडल्याने काय समुद्र कधी मळतो का? की धुळेने कधी आकाश मळून जाते का? त्याचप्रमाणे मी सदैव निर्दोष आहे. यावर भद्रायू
बोलू लागला, आजपर्यंत कधीही नव्हे असे मोठे अपयश आज मला आले आहे. ज्या क्षणी माझ्या समोर वाघ विप्रपत्नीला घेऊन गेला त्याच क्षणी माझे तेज आणि बळ गेले आहे. आता माझी पत्नी या ब्राह्मणाला देऊन मी अग्नीमध्ये स्वतःला समर्पित करेन. मग विप्रापुढे संकल्प करून भद्रायूने त्याची पत्नी कीर्तिमालिनी त्याला दान दिली. त्याच क्षणी विप्र कीर्तिमालिनी सोबत तेथेच गुप्त झाला. मग भद्रायूने तेथे अग्निकुंड पेटवले. त्या अग्निकुंडाच्या ज्वाला आकाशाच्या मार्गाने वर जाऊ लागली. मग भद्रायूने तेथील सरोवरात स्नान केले, सर्वांगाला भस्म लावले, रुद्राक्ष धारण केले, गुरुचरणांचे स्मरण करून शिवमंत्र म्हणत शिवध्यान केले. त्याने अग्निकुंडाभोवती 3 प्रदक्षिणा केल्या आणि जय जय शिव उमारंगा मदनांतका भक्त भवभंगा विश्वव्यापका आराध्यलिंगा लवकर मी तुझ्यापाशी येत आहे असे म्हणत त्याने अग्निकुंडात उडी टाकली. अग्निकुंडातील ज्वाला अधिक पेटल्या होत्या. तोच त्यामधून कपाळमौळी शिव अपर्णेसहित प्रकट झाले, जे दशभुज पंचवदन कर्पूरगव पंचदश नयन, जे 25 तत्वाहून आणि पंचभूतापासून मुक्त आहे. अशा त्या भोलेनाथांनी त्वरित भद्रायूला हृदयाशी धरून अग्निकुंडातून बाहेर आणले व ते त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला म्हणाले, माझ्या सख्या, तू जे इच्छित आहेस तो वर माग. तुझी निर्वाण थोर भक्ती पाहून मी तुझ्या समोर प्रकट झालो आहे. यावर भद्रायू सद्गदित झाला आणि त्यांना म्हणाला, त्वरित त्या विप्रस्त्रीला परत आणून द्या. अशी त्याची इच्छा ऐकून ते गजमुखतात हसू लागले आणि त्याला म्हणाले, अरे तू विप्र मीच होतो आणि वाघाच्या रूपातही मीच आलो होतो आणि भवानीला घेऊन गेलो. तुझ्या निर्वाण भक्तीची परीक्षा घेण्यासाठी आम्ही दोघे असे रूप घेऊन आलो होतो. परत घे ही तुझी कीर्तिमालिनी असे म्हणत त्यांनी क्षणात तिला त्याच्या समोर उभे केले. हे दृश्य पाहून सर्व देव आकाशातून पुष्पवर्षाव करू लागले. भद्रायूने त्यांचे चरण धरले. मग शिव त्याला म्हणाले, अरे गुणवंता, तुला अपेक्षित आहे तो वर माग आता. मग भद्रायू त्यांना म्हणू लागला, माझे पिता वज्रबाहू, माता सुमती, गुणवंत सज्जन पद्माकर व त्यांची पत्नी यांना सर्वांना कैलासास घेऊन जावे आणि तुमच्या समीप ठेवावे. तुमच्या जवळ सर्व अक्षय अढळ राहावे. मग यावर ते पयफेन धवल कीर्तिमालिनीला म्हणाले, आता तुला काय वर हवा आहे तो माग. यावर कीर्तिमालिनी म्हणाली, माझी माता सिमेंतिनी, पुण्यवंत पिता चित्रांगद हे सदैव तुमच्या समीप राहावे. यावर शूळपाणी त्यांना तथास्तु म्हणत बोलू लागले, तुम्ही उभयतांनी जे जे मागितले ते मी सर्व तुम्हाला देऊ केले आहे. माझे चित्त सदैव तुमच्याकडे गुंतलेले राहील. मग कीर्तिमालिनी समवेत 10,000 वर्षांपर्यंत राजा भद्रायूने हरिश्चंद्रासारखे राज्य केले आणि शेवटी सर्वांना दिव्य देह प्राप्त झाला. ते कपाळमौळी सर्वांना दिव्य विमानात बसवून कैलासास घेऊन गेले. चित्रांगद, सिमेंतिनी, वज्रबाहू, सुमती राणी विमानारूढ होऊन शाश्वत शिवपदास प्राप्त झाले. पत्नी आणि पुत्रासमवेत पद्माकर, भद्रायू, कीर्तिमालिनी हे सुद्धा शिवविमानी आरूढ होऊन शेवटी शिवलीन झाले. हे भद्रायू आख्यान परम यशदायक तसेच आयुष्यवर्धन करणारे आहे. हे आख्यान ऐकले किंवा लिहिले असता भक्तास सर्वदा विजय प्राप्त होतो आणि त्याचे सदा कल्याण होते. हे आख्यान जे म्हणून दाखवतात ते सर्वदा जयवंत होतात. त्या सर्वांच्या जवळ कीर्ती, विजय, धैर्य ही कृपा करून राहतात. भद्रायू आख्यानाचे पुण्यच वेगळे आहे. याची पदरचना जशी बिल्वदळे आहे. जे भक्तिभावाने ते उमावल्लभ यांच्या चरणी अर्पण करतील ते या संसार सागरातून मुक्त होतील. भद्रायू आख्यान हे जसे कैलास पर्वत आहे. याचे जे पारायण प्रदक्षिणा करतात त्यांची ते मदनारी सर्व बंधनातून मुक्तता करतात व त्यांना पूर्णपणे निष्पाप करतात. इतके सांगून कथेची सांगता करताना कवी श्रीधर म्हणतात की हे ब्रह्मानंदा, सुखदायका, श्रीधर वरदा, कैलास नायका, भक्त काम कल्पद्रुम गजांतका, तुझ्याबद्दल कितीही ज्ञानी पंडितांनी तर्क वितर्क केले तरी ते तुला कधीही समजू शकणार नाही. या प्रचंड शिवलीलामृत ग्रंथाचे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील या शिवलीलेचे सर्व सज्जनांनी अखंड वाचन करावे. हा 8वा अध्याय अतिशय गोड होता. आता पुढील 9व्या अध्यायात आपण अशीच सुंदर शिवलीला ऐकूया व त्या श्रवणास तुम्ही सर्व श्रोते सज्जन सादर व्हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम